नमस्कार, मी श्रुती सैनी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज मी तुमच्यासोबत कढी कशी बनवायची ह्याची रेसिपी शेअर करणार आहे। आणि काही वेळेस काहींची कढी फुटली जाते, तर ती फुटू नये आणि कढी ही प्रॉपर कशी बनवायची ह्याची रेसिपी शेअर करत आहे। चला तर मग रेसिपीला आपण स्टार्ट करूया। कढी बनवण्यासाठी इथं आपल्याला सर्वात प्रथम दही लागणार आहे। तर इथं दही घेतलेला आहे आणि ह्या दह्यापासून आता आपण ताक बनवून घेऊयात। ताक बनवण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1-2 चमचे साखर सुद्धा घालून घ्यायची आहे, जेणेकरून आंबट, गोड, तिखट अशा आपल्याला सगळी चव भेटेल। आणि आता आपल्याला ह्यामध्ये थोडं करून पाणी घालून घ्यायचं, जेणेकरून दह्यातल्या ज्या गुठळ्या असतील तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आणि तुम्हाला जेवढं घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करून घ्यायचं आहे। आणि आता आपण जे ताक बनवलेलं आहे ते गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आहे। मी ज्या स्टेप्स तुम्हाला दाखवतेय त्या पद्धतीने जर का तुम्ही कढी बनवली तर तुमची कढी कधीच फुटणार नाही। आता एका वाटीमध्ये 3-4 पळी ताक मी काढून घेते। कढी बनवताना आपण जे बेसन मिक्स करतो ते ह्या वाटीमध्ये जे ताक काढलेलं आहे त्यामध्ये मिक्स करायचं आहे। हे बघा, एवढ्या पूर्ण ताकासाठी मी 2 चमचे बेसन घालून मिक्स करून घेतले आहे। आणि आपल्याला ह्यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाहीयेत आणि जर का गाठी झाल्या तर त्या आपल्याला चमच्याच्या साहाय्याने फोडून घ्यायच्या आहेत। आता हे मिश्रण आपण गॅसवर जे ताक उकळी काढायला ठेवलं आहे त्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि उकळी येण्याची वाट पाहूयात। ताकाला उकळी येईपर्यंत आपण साईडला फोडणीची तयारी सुद्धा करून घेऊयात। तर इथं मी 4 तिखट हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं धुवून घेतलेली आहेत आणि 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। चला तर मग आपण फोडणी घालून घेऊयात। हे बघा, इथं तुम्हाला दिसत असेल ताकाला उकळी यायला चालू झालेली आहे। तर हे पातेलं मी साईडच्या गॅसवर ठेवून घेते आणि आता आपण फोडणी घालून घेऊयात। तर आता फोडणीसाठी इथं मी लहान पातेलं गरम करायला ठेवून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊयात। तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी घालून घेऊयात आणि त्यामध्ये लगेच कढीपत्ता घालून झाकण ठेवून घेऊयात, जेणेकरून फोडणीचा स्वाद हा आतमध्येच राहील आणि तेल अंगावर किंवा आजूबाजूला उडणार नाही। आता ह्यामध्ये लसूण आणि मिरच्या घालून घेऊयात आणि पुन्हा झाकण ठेवून घेऊयात। आता ह्यामध्ये हळद घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम फोडणी उकळलेल्या ताकामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर पुन्हा एक उकळी काढून घ्यायची आहे। फोडणी ताकामध्ये मिक्स करायचा व्हिडिओ हा एडिटिंग मध्ये राहून गेला आहे। हे बघा, कढी अजिबात फुटलेली नाहीये आणि इथं आपली कढी ही तयार झालेली आहे। तुम्ही कढी कशा सोबत खाता हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करा। कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला जे बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल। धन्यवाद।